रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत वनस्पतींची ओळख आणि वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि काही घरगुती उपाय आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. तर मी आज तुम्हाला एक अशी काही जी वनस्पती दाखवणार आहे आणि त्या वनस्पतीचे फायदे सांगणार आहे. तर बघा, इथं मी एक ती वनस्पती काढून आणलेली आहे किंवा तुम्हाला इथं त्याचा व्हिडिओ दिसेल. तर अशी ही वनस्पती आहे. ही आधी तुम्हाला मी काय करतो, दाखवून घेतो. तर बघा, हे बघा, ही वनस्पती आपण पाहून ओळखू शकता. हे बघा, ही वनस्पती, हिला हे बघा अशी मुळं असतात. हे बघा एक्झाम्पल साठी. तर बघा, ही वनस्पती, ही वळखा. हिला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, तुमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंट करून कळवा. तर आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला लांडगा असे म्हणतात. लांडगा हे नाव आहे. काही भागामध्ये जळवंट म्हणतात, काही भागामध्ये शंकेश्वर म्हणतात, आमच्या भागामध्ये लांडगा म्हणतात. तर आपल्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला जर याची काही आयुर्वेदिक औषधी माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहायला विसरू नका, कारण जेणेकरून याचा उपयोग दुसऱ्याला होईल आणि कुणाला तरी जर उपयोग झाला तर तेवढंच तुमच्या पदरी पुण्य पडतील. म्हणून तुम्हाला जर माहित असेल तर तो उपाय सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा आहे आणि तुमच्याकडे ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते तुम्ही सांगायचं आहे, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या भागातील लोकांना आपल्या भागात ह्या वनस्पतीला काय म्हणतात हे याचा उपयोग होईल. तर तुम्हाला मी आज ह्या वनस्पतीचा एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे, जबरदस्त असा माहिती सांगत आहे ह्या वनस्पतीची. बघा, तर ही जी वनस्पती आहे ही चर्मरोगावर जबरदस्त आणि रामबाण असं काम करते. तर काय करायचंय, चर्मरोगावर तुम्हाला मी हिचे अनेक उपाय सांगत आहे. तर हा लांडगा आपल्याकडं परंपरेनं चालत आलेले, अनुभव सिद्ध आणि परंपरेनं चालत आलेले हे उपाय मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंपरेनं चालत आलेला पारंपरिक उपाय हा पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला उपाय, पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला फॉर्म्युले. तर हा लांडगा वनस्पतीची तुम्हाला मी माहिती सांगत आहे. तर त्यासाठी बघा, पहिली माहिती आहे, तुम्हाला जर जखम झाली, कुठलीही जखम झाली, शेतामध्ये काम करत असताना विळा लागला, कोयता लागला, कुऱ्हाड लागली, टिकाव फावडं काही जर लागलं आणि तुमच्याजवळ ही वनस्पती भरमसाठ आहे, परंतु ही आपण शेतामध्ये उपटून फेकून देतो. रस्त्याच्या कडाला, नदी नाला, ओढा, शेताच्या बांधावर, गावाच्या आजूबाजूला, गावकुसाला भरपूर प्रमाणामध्ये आढळणारी ही वनस्पती आहे. ही काही लोक गवत म्हणून फेकून देतात. तर ही गवत म्हणून फेकू नका. लाखो रुपये किमतीची वनस्पती आहे. तुम्ही जर हिची माहिती ऐकली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल अशी या वनस्पतीची माहिती आहे. खूप जबरदस्त आणि प्रभावशाली माहिती आहे. तर बघा, कुठल्याही जखमेवर याचा ताजा पाला घ्यायचा आहे, धुवून पाला चांगला कुचून पेस्ट करून आणि हा पाला लावायचा आहे किंवा ह्या पाल्याचा रस जखमेमध्ये भरायचा आहे. ह्या पाल्याच्या रसाने किंवा ह्या पाल्याने तुमची जखम पूर्णपणे बरी होते. बघा, इतका जबरदस्त या वनस्पतीचा उपयोग आहे. यांनी कुठलीही जखम पूर्णपणे बरी होऊन जाते. याचा पाला धुवून घ्या, बारीक कुच्चा रस काढा, रस जखमेवर सोडा, पेस्ट वरून बांधून पट्टी करून ठेवा, तुमची जखम पूर्णपणे बरी होईल. हा झाला एक उपाय. दुसरा उपाय याचा, तुमच्या अंगावर सुरमा आहे. बघा, काही भागामध्ये त्याला मांगीन म्हणतात, काही भागामध्ये सुरमा म्हणतात. बारीक बारीक असे दवळे टिपके असतात. सुरमा कसा असतो तर मी इथे तुम्हाला त्याचा फोटो दाखवत आहे. तर असा हा जो सुरमा आहे, या सुरमावर याचा एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे, जबरदस्त असा उपयोग आहे. बघा, ज्यांच्या अंगावर सुरमा झालेला आहे, ज्यांना असे अंगावर बारीक बारीक चट्टे पडलेले आहेत, त्यांनी काय करायचंय, हा पाला हा पावसाळ्यामध्येच मिळतो आणि जानेवारी फेब्रुवारी पर्यंत राहतो, नंतर वाळून जातो. तर जोपर्यंत ही वनस्पती ताजी आहे तेव्हाच त्याचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला जर सुरमा असेल तर याचा पाला संध्याकाळी काढायचा आहे. संध्याकाळी काढून चांगला कुचून बारीक याचा रस काढायचा आहे. झोपायच्या वेळेस याचा रस पूर्ण शरीराला लावायचा आहे. जिथं जिथं तुम्हाला सुरमा झालेली आहे त्या ठिकाणी याचा रस पूर्णपणे लावा. रात्री झोपा, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून टाकायचे. आंघोळ करत असताना मेडिकल मध्ये तुम्हाला एक कीटो नावाचं साबण भेटतंय. बघा, कीटो नावाचं साबण भेटतं. तर याचा रस लावायचे, सकाळी कीटो साबणाने आंघोळ करायची आहे. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 7 दिवस करायचा आहे. खंड पडून द्यायचं नाही. तुमच्या अंगावरचे चट्टे किंवा तुमच्या अंगावरचा सुरमा
हा एक चर्मरोग आहे, हा पूर्णपणे बरा होऊन जाईल. तुम्ही अनेक मेडिकल मधल्या टुपा वापरल्या असतील, अनेक औषधं वापरली असतील, परंतु त्याचा तुम्हाला रिझल्ट आलेला नसेल. तर बघा हा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. सुरमावरती ह्या वनस्पतीच्या पाल्याचा रस काढायचा आहे. 7 दिवस संध्याकाळी लावा, सकाळी लावा. सकाळ 2 टाइम लावला तरी चालेल, पण शक्यतो मी सांगतो संध्याकाळी एकच टाइम लावा. सकाळी कीटो साबणाने आंघोळ करून टाका. मेडिकल मध्ये तुम्हाला कीटो नावाचं साबण मिळेल, ते घ्या आणि त्या साबणाने आंघोळ करा आणि ह्या पाल्याचा रस लावा. तुमचा सुरमा 100% मी गॅरंटी देऊन जातो 7 दिवसामध्ये पूर्णपणे बरा होईल. तसा तुम्ही अजून जास्त जर तुमच्या अंगावर असेल तर तुम्ही जास्त सुद्धा दिवस यूज करू शकता. 14 दिवसापर्यंत याचा वापर करू शकता. तर बघा हा जबरदस्त असा एक दुसरा उपाय आहे. आता याचा तिसरा उपाय मी सांगतो. तिसरा उपाय म्हणजे बघा याची जी मुळं आहे ती, तुम्हाला जर लघवीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला लघवी अडखळत येत असेल, लघवी साफ होत नसेल, लघवीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, लघवी वाटत काही लोकांच्या रक्त येते, लघवी वाटत काही लोकांच्या पू येते, काही लोकांची अडखळत रक्त लघवी होते, थेंब 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 अशी लघवी होते. तर लघवीचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, कुठलाही त्रास असू द्या, बघा याची ही मुळी आहे. हा लांडगा हा जो लांडगा आहे ही वनस्पती, तर हिचं बघा हे मूळ आहे. ह्या मुळावरची आपल्याला साल काढायची आहे. काय करायचे आहे, याच्या मुळावरची साल काढायची आहे, सावलीमध्ये सुकवायची आहे, पावडर करून ठेवायची आहे, किंवा याच्या मुळावरची साल काढून पावडर करा. आणि ही पावडर 1 चमचाभर पावडर दुधामध्ये टाका, खडी साखर टाका आणि तुम्ही ती पिऊन घ्या. किंवा तुम्हाला जर दूध उपलब्ध नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये खडी साखर आणि याची पावडर टाकून प्यायची आहे. असा उपाय तुम्ही 6-7 दिवस केला तर तुमच्या शरीरामध्ये लघवी संबंधी असणारे सर्व प्रॉब्लेम, सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातील. हा सुद्धा एक एकदम जबरदस्त असा उपाय आहे. काय करायचंय बघा, याच्या मुळावरची साल काढायची, सावलीत सुकवून पावडर करायची, दुधामध्ये खडी साखर टाकून किंवा पाण्यामध्ये खडी साखर टाकून 1 चमचाभर पावडर आपल्याला प्यायची आहे. तुमच्या लघवी संबंधीचे सर्व आजार पूर्णपणे बरे होतात. एवढी महत्वाची ही रस्त्याच्या कडाला पायंदळी पडलेल्या वनस्पतीचा उपयोग आहे. चर्मरोग असेल तुमचा, चर्मरोगावर याच्या पाल्याचा रस लावू शकता. सुरमा नावाच्या आजारावर याचा रस लावू शकता. बघा, जखमेवर याचा उपयोग करू शकता. लघवीच्या आजारासंबंधी याच्या मुळावरची साल काढून त्याची पावडर दुधात खडीसाखरेत, पाण्यात खडीसाखरेत घेऊ शकता. हा झाला तिसरा उपाय. चौथा उपाय मी सांगतोय बघा मित्रांनो, याचा चौथा उपाय आहे, तुम्हाला जर टक्कल पडले असेल आणि टक्कलावर केस येण्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग करायचा आहे. तर ह्या वनस्पतीचा उपयोग, याची फळं वाळल्यानंतर असे पिवळसर किंवा सफेद होतात आणि ही अशी कपड्याला चिकटतात. पहा, ही अशी कपड्याला चिपकतात वाळल्यानंतर. तर वाळल्यानंतर याच्यामध्ये बी तयार होते. काय बी आहे, तर वाळल्यानंतर ही फळं कुचायची येते. कुचून खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे, खोबऱ्याच्या तेलामध्ये ही फळं टाकायची आहेत. काय करायचे, खोबऱ्याच्या तेलामध्ये ही फळं कुचून किंवा याची पावडर करून किंवा याच्यातलं बी काढलं तर एकदम उत्तम. याच्यातलं बी काढा. बी काढणं शक्य नसल्यास हीच फळं वाळलेली, चांगली परिपक्व झालेली कुटून खोबऱ्याच्या तेलामध्ये टाकायचे, मंद आचेवर शेकून द्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं कोरपड टाकायचे. काय करायचं, आपल्याला कोरपडाचा गर टाकायचे. कोरपड तुम्हाला माहित नसेल तर व्हिडिओ मध्ये दाखवतो. कोरपडाचा गिर याच्यामध्ये टाकायचा आहे. कोरपड टाकून खोबरेल तेल आणि याचं बी टाकायचं आहे. चांगलं उकळून मंद आचेवर जरासं शेकून द्यायचं, थोडं आटून द्यायचं आहे. गाळून एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. हे थोडं विषारी तेल म्हणून लहान मुलांपासून हे लांब ठेवायचं आहे. हे तेल प्रत्येक आठवड्यातून 2 दिवस तुम्ही तुमच्या टकलावरती लावायचे. असा 3 महिने लावायचे, आठवड्यातून 2दा. तर 3 महिने हा उपाय करायचा. प्रत्येक आठवड्यातून 2दा लावायचं. तर असा 3 महिने उपाय केल्यानंतर तुमच्या टकलावर गेलेले केस पुन्हा परत येतील. केस लांब सडक होतील, केस गळणार नाही. ते बघा, केसांवर सुद्धा ह्या वनस्पतीचा एकदम जबरदस्त असा उपाय आहे. असे मी तुम्हाला ह्या वनस्पतीचे 4 उपयोग सांगितलेले आहे. ते तुमच्या जवळ आसपास वनस्पती असेल तर ह्या वनस्पतीचा अवश्य उपयोग करा. ही वनस्पती उपटून फेकून देऊ नका. हिचे आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकता. तर असे ही लांडगा वनस्पतीची आज मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. उद्या भेटू नवीन वनस्पती, नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.